1962च्या निवडणुकीत एकूण 36 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 13 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. वाळकेश्वरमधून मणिबेन देसाई, भायखळामधून कमर नयर अहमद, नायगावमधून शकुंतला साळवे, कुर्लामधून अंजनाबाई मगर, ठाणेमधून चंपा मोकल, बारामतीमधून मालतीबाई शिरोळे, अक्कलकोटमधून निर्मला राजे भोसले, बार्शीमधून प्रभाताई झाडबुके, यावलमधून रमाबाई देशपांडे, बुलढाणामधून इंदिराबाई कोटंबकर, मूर्तिजापूरमधून कुसुमताई कोरपे, नागपूरमधून सुशीलाबाई बलराज, वैजापूरमधून गिरिजाबाई जाधव. तर 1964च्या पोटनिवडणुकीत वेणुबाई अण्णासाहेब पाटील विजयी झाल्या होत्या. 1967च्या निवडणुकीत एकूण 19 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 9 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. संगमेश्वरमधून लक्ष्मीबाई भुवड, जव्हारमधून KS करवंदे, सिन्नरमधून रुक्मिणीबाई वाजे, ऐदलाबादमधून प्रतिभाताई पाटील, बुलढाणामधून SS पाटील, मूर्तिजापूरमधून प्रतिभाताई तिडके, नागपूर पश्चिममधून सुशीलाबाई बलराज, अक्कलकोटमधून निर्मला राजे भोसले, बार्शीमधून प्रभाताई झाडबुके. तर 1967च्या पोटनिवडणुकीत तळोजामधून वहिराबाई दिगंबर पाडवी विजयी झाल्या होत्या. 1972च्या निवडणुकीत एकूण 56 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 23 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. साक्रीमधून गोजरताई भामरे, मूर्तिजापूरमधून प्रतिभाताई तिडके, दर्यापूरमधून कोकिळा पाटील, पुलगावमधून प्रभा राव, नागपूर पश्चिममधून सुशीला बलराज, हिंगोलीमधून आशाताई टाले, चौसाळामधून केशरबाई क्षीरसागर, सोलापूर शहर दक्षिणमधून निर्मलाताई ठोकळ, कसबापेठमधून लीलाताई मर्चंट. तर 1973च्या पोटनिवडणुकीत जुन्नरमधून लताबाई तांबे विजयी झाल्या होत्या. माटुंगामधून कमला रमन, मालाडमधून मृणाल केशव गोरे, ठाणेमधून विमलताई रांगणेकर, मालेगावमधून आयेशा हकीम, सिंदखेडामधून लीलाबाई उत्तमराव पाटील, दक्षिण धुलियामधून कमलाबाई अजमेरा, चोपडामधून शरदचंद्रिका पाटील, ऐदलाबादमधून प्रतिभाताई पाटील, वैजापूरमधून शकुंतलाबाई पाटील, बार्शीमधून शैलजाताई शितोळे, दौंडमधून उषादेवी जगदाळे, माणमधून प्रभावती शिंदे, संगमेश्वरमधून लक्ष्मीबाई भुवड. 1978च्या निवडणुकीत एकूण 51 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 8 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. रत्नागिरीमधून कुसुमताई अभ्यंकर, ओपेरा हाऊसमधून जयवंतीबेन मेहता, मालाडमधून कमल देसाई, यावलमधून सिंधुताई चौधरी, ऐदलाबादमधून प्रतिभाताई पाटील, पुलगावमधून प्रभा राव, गोंदियामधून राजकुमारी वाजपेयी, शिवाजीनगरमधून शांतीनारायण नाईक. 1980च्या निवडणुकीत एकूण 51 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 19 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. रत्नागिरीमधून कुसुमताई अभ्यंकर, ओपेरा हाऊसमधून जयवंतीबेन मेहता, दादरमधून शरयू ठाकूर, ट्रॉम्बेमधून ललिता राव, वसईमधून ताराबाई वर्तक, धुळेमधून कमलाबाई अजमेरा, चोपडामधून शरदचंद्रिका पाटील, एरंडोलमधून पारुबाई चंद्रभान वाघ, ऐदलाबादमधून प्रतिभाताई पाटील, जळंबमधून श्रद्धाताई टापरे, मोर्शीमधून कोकिळाताई गावंडे, गोंदियामधून राजकुमारी वाजपेयी, चिमूरमधून यशोधरा बजाज, हदगावमधून सूर्यकांता पाटील, कळमनुरीमधून रजनीताई सातव, बदनापूरमधून शकुंतला शर्मा, अक्कलकोटमधून पार्वती मालगोंडा, मंगळवेढेमधून विमलताई बोराडे, सांगलीमधून शालिनीताई पाटील. तर 1980च्या पोटनिवडणुकीत विजया जांबुवंतराव धोटे विजयी झाल्या होत्या. 1985च्या निवडणुकीत एकूण महिला उमेदवारांपैकी 16 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते.
उमरखडीमधून चंद्रिका केनिया, वरळीमधून विनिता सामंत, दादरमधून शरयू ठाकूर, गोरेगावमधून मृणाल केशव गोरे, चेंबूरमधून पार्वती परिहार, कुर्लामधून सेलिन डिसिल्वा, दाभाडीमधून पुष्पाताई हिरे, धुळेमधून शालिनी सुधाकर बोरसे, एरंडोलमधून पारुबाई चंद्रभान वाघ, जळंबमधून श्रद्धाताई टापरे, पुलगावमधून प्रभाराव, नागपूर उत्तरमधून दमयंतीबाई देशभ्रतार, गोंदियामधून राजकुमारी बाजपेयी, कळमनुरीमधून रजनीताई सातव, दौडमधून उषादेवी जगदाळे, शिरोळमधून सरोजिनी खंजिरे. 1990च्या निवडणुकीत एकूण 147 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 6 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. माटुंगामधून चंद्रकांता गोयल, दाभाडीमधून पुष्पाताई हिरे, धुळेमधून शालिनी सुधाकर बोरसे, पुलगावमधून सरोजताई काशीकर, सावलीमधून शोभा फडणवीस, केजमधून विमलाताई मुंदडा. 1995च्या निवडणुकीत एकूण 247 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 11 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. अलिबागमधून मीनाक्षी पाटील, माटुंगामधून चंद्रकांता गोयल, बांद्रामधून जयश्री नायक, पालघरमधून मनीषा निमकर, दाभाडीमधून पुष्पाताई हिरे, चिखलीमधून रेखा खेडेकर, पुलगावमधून प्रभा राव, सावलीमधून शोभा फडणवीस, केजमधून विमलाताई मुंदडा, कळंबमधून कल्पना नरहिरे, मावळमधून रूपलेखा ढोरे. तर 1997च्या पोटनिवडणुकीत कन्नडमधून तेजस्विनी जाधव विजयी झाल्या होत्या. 1999च्या निवडणुकीत एकूण 86 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 12 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. अलिबागमधून मीनाक्षी पाटील, दादरमधून विशाखा राऊत, माटुंगामधून चंद्रकांता गोयल, पालघरमधून मनीषा निमकर, निफाडमधून मंदाकिनी कदम, चिखलीमधून रेखा खेडेकर, अचलपूरमधून वसुधाताई देशमुख, कामठीमधून सुलेभा कुंभारे, सावलीमधून शोभा फडणवीस, केजमधून विमलाताई मुंदडा, कळंबमधून कल्पना नरहिरे, कोरेगावमधून शालिनीताई पाटील. तर 2000च्या पोटनिवडणुकीत कुलाबामधून दिनाज पात्रावाला विजयी झाल्या होत्या. 2004च्या निवडणुकीत एकूण 157 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 12 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. कुलाबामधून ॲनी शेखर, धारावीमधून वर्षा गायकवाड, पालघरमधून मनीषा निमकर, नाशिकमधून शोभा बच्चाव, चिखलीमधून रेखा खेडेकर, बडनेरामधून सुलभा खोडके, सावलीमधून शोभा फडणवीस, नांदेडमधून अनुसया खेडकर, केजमधून विमलाताई मुंदडा, भवानीपेठमधून कमल ढोले पाटील, दौंडमधून रंजना कुल, कोरेगावमधून शालिनीताई पाटील. 2009च्या निवडणुकीत एकूण 211 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 11 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. तिवसामधून यशोमती ठाकूर, पाथरीमधून मीरा कल्याणराव रेंगे, इगतपुरीमधून निर्मला गावित, धारावीमधून वर्षा गायकवाड, कुलाबामधून ॲनी शेखर, अलिबागमधून मीनाक्षी पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, केजमधून विमलाताई मुंदडा, परळीमधून पंकजा मुंडे, करमाळामधून श्यामलताई बागल, सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे. तर 2013च्या पोटनिवडणुकीत यवतमाळमधून नंदिनी पारवेकर आणि चंदगडमधून संध्यादेवी कुपेकर विजयी झाल्या होत्या. 2014च्या निवडणुकीत एकूण 277 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी 20 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले होते. तिवसामधून यशोमती ठाकूर,
भोकरमधून अमिता चव्हाण, बागलाणमधून दीपिका संजय चव्हाण, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा महेश हिरे, इगतपुरीमधून निर्मला गावित, उल्हासनगरमधून ज्योती कलानी, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहिसरमधून मनीषा चौधरी, गोरेगावमधून विद्या ठाकूर, वरसावामधून डॉक्टर भारती लवेकर, धारावीमधून वर्षा गायकवाड, कोथरूडमधून मेधा कुलकर्णी, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे, शेगावमधून मोनिका राजळे, केजमधून संगीता ठोंबरे, परळीमधून पंकजा मुंडे, सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे, चंदगडमधून संध्यादेवी कुपेकर. तर 2015च्या पोटनिवडणुकीत बांद्रा पूर्वमधून तृप्ती सावंत आणि तासगाव कवठे महांकाळमधून सुमनताई पाटील विजयी झाल्या होत्या. 2019च्या निवडणुकीनंतर विधानसभेत सर्वाधिक 24 महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. साक्रीमधून मंजुळा गावित, चोपडामधून लता सोनवणे, चिखलीमधून श्वेता महाले, अमरावतीमधून सुलभा खोडके, तिवसामधून यशोमती ठाकूर, वरोरामधून प्रतिभा धानोरकर, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, देवळालीमधून सरोज अहिरे, मीरा भाईंदरमधून गीता भरत जैन, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहिसरमधून मनीषा चौधरी, गोरेगावमधून विद्या ठाकूर, वरसावामधून भारती लवेकर, धारावीमधून वर्षा गायकवाड, भायखळामधून यामिनी जाधव, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कसबापेठमधून मुक्ता टिळक, शेवगावमधून मोनिका राजळे, केजमधून नमिता मुंदडा, सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे, तासगाव कवठे महांकाळमधून सुमनताई पाटील.